रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरती सध्या खड्डेच खड्डे पाहायला मिळतात। विशेषतः संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान महामार्गाची काही ठिकाणी अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। आरवली ते बाव नदी या रस्त्यावरती काही ठिकाणी 1 फुटांपासून ते अगदी 3 ते 4 फुटांपर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे या विभागातून जात असताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये नुसती खडीही टाकण्यात आली आहे, त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय। या स्थितीमुळे संगमेश्वर ते रत्नागिरी या 45 किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्बल 1.25 ते 1.5 तास लागतोय। त्यामुळे वाहन चालक पुरते हैराण झाले आहेत। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। आपण बघूया। मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे। त्यातच संगमेश्वर पट्ट्यातील जे काम आहे ते मोठ्या प्रमाणात रखडलेलं आहे आणि त्यातच ज्या ठिकाणी काम रखडलेलं आहे त्या परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य आहे ते सर्व ठिकाणी पाहायला मिळते। संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे परिसरातील आपण ही परिस्थिती पाहतोय आणि या ठिकाणी मोठमोठे खड्डे जवळपास काही ठिकाणी 2 ते 3 फुटाचे खड्डे आहेत, तर पुढे जवळपास 4 ते 5 फुटाचे देखील खड्डे या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या खड्ड्यांमधून प्रवास करताना अनेक वाहन चालक जे आहेत ते मेटाकुटीला आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दररोज प्रवास या ठिकाणाहून प्रवासी प्रवास करत असतात, मात्र खड्ड्यांमुळे ते त्रस्त झालेले आहेत। दुचाकी चालक जे आहेत त्यांना देखील यामुळे त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे काही ठिकाणी फक्त खड्ड्यांची मलमपट्टी करण्यात आलेली आहे। मोठी खडी जी आहे ती खड्ड्यांवरती टाकण्यात आलेली आहे, मात्र या खडीवरून दुचाकी घसरण्याचा धोका जो आहे तो मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता व्हावा आणि ज्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालकांमधून होताना पाहायला मिळते। राकेश गुडेकर, NDTV मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी।